रायगडावरील कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालच पुण्यात आले होते। यावेळी एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्यावरून अमित शहांकडे तक्रार केल्याची माहिती आहे। त्यावर अजित पवारांनी भाष्य केले। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। अमित शहांकडे शिंदेंकडून अर्थ खात्याची तक्रार। आमदार मंत्र्यांच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत। रायगडावर जाण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एक दिवसाआधीच पुण्यामध्ये दाखल झाले। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे अर्थ खात्याची कंप्लेंट केल्याची सूत्रांची माहिती आहे। रात्री 11 वाजता शिंदे पुण्यामध्ये अमित शहांना भेटले, ज्यात आमचे आमदार मंत्र्यांच्या फाईल्स अर्थ खात्याकडून क्लिअर होत नसल्याचं शिंदेंनी सांगितलं। अर्थ खात्याकडून फाईल्स मंजूर होत नसल्यानं विकास कामं होत नसल्याची शिंदेंची तक्रार आहे। अर्थ खात्याकडून वेळेत फाईल्स क्लिअर व्हाव्यात अशी मागणी शिंदेंनी अमित शहांकडे केली। याच बैठकीत शहांकडे शिंदेंनी रायगडच्या पालकमंत्री पदाचाही मुद्दा उपस्थित केला। मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत। हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा। या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते। आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही। आता सध्या काही महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चा व्हावी अशी काही परिस्थिती नाहीच आहे। फक्त आता एकच परिस्थिती आहे, एकमेकाच्या फायली अडवा, एकमेकाच्या विभागाची जिरवा आणि जेवढी जिरवता येईल तेवढी जिरवून लोकांना परेशान करा, हा एकमेव धंदा सुरू आहे। त्यावर कदाचित चर्चा झाली असेल की आम्ही तुमची फाईल अडवणार नाही, तुम्ही आमची फाईल अडवू नका, आम्ही तुमची जिरवणार नाही, तुम्ही आमची जिरवू नका, ही चर्चा कदाचित अमित शहाजीच्या पुढे झाली असावी। देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब व शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम समन्वयाने महायुतीचं काम या राज्यामध्ये चाललं आहे। अशा प्रकारचं कुठलीही चर्चा देखील किंतु परंतु देखील त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये किंवा त्यानंतर असं काही घडलं नाही। 2 दिवसांआधीच शिंदेंचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या अर्ध्या पगारावरून अर्थ खात्यावर निशाणा साधला। पगारासाठीच्या फाईल्स अर्थ खात्याकडून मंजूर होत नाहीत असं सरनाईक उघडपणे म्हणाले। त्यामुळे मंत्रिपदाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवत स्वतः सरनाईकांनी अर्थ विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेतली। पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे। आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे। आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही, ही शोकांतिका आहे। तसं होतं का? एकनाथ शिंदेंच्या तक्रारीची अमित शहांनी दखल घेतल्याची माहिती आहे। त्याचीच झलक रायगडावर निघताना दिसली। रायगडवर जाण्यासाठी शिंदे शहांसोबतच होते। शहांच्या गाडीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेही होते। आता अर्थ खात्यावरून जो आक्षेप किंवा तक्रार शिंदेंनी अमित शहांकडे केली त्याचा रिझल्ट अथवा परिणाम काही दिसतो का यासाठी वाट पाहावी लागेल। पुण्याहून अजिंक्य धायगुडेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।